जगता वाचुल्यावर आता संसार संसार जगता वाचुल्यावर आधी हाताला काटाके मग मिळती भाकर आधी हाताला काटाके मग मिळती भाकर आधी हाताला काटाके मग मिळते भाकर आधी हाताला काटाके मग मिळते भाकर बशी बसे घरामध्ये कपडे दारोदार बशी बसे घरामध्ये कपडे दारोदार आधी हाताला काटाके मग मिळती भाकर 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 कशी काय करते घरामध्ये काय करतो दारोदार म्हणतो बशी एकदा फुटली की बशीचं काम झालं कपाचं काम जरी सुटलं तर कपात काय म्हणतात घ्यायचा म्हणजे कपाला काय सुटती जीवन जगत असताना देवाचं वेळ आपल्या मनाला लावून द्यायचं गाडी बंगला सर्व काही बाळूमामांनी जीवनात कशाचा केलेला नाही आणि भूता खाताला तर बाळूमामाचा कायम विरोधच होता पण आपल्या महिला मंडळांतले असते पापणी ही झाली लांब तिकडे म्हणून भूताला अजिबात बाळूमामांनी कधी भूताला मानलंच नाही बाळूमामाचा कायम विरोध होता ऐका श्री संत बाळूमामांनी देखील जीवनात खूप त्रास केला सर्व गाव बाळूमामाला म्हणायचं की बाळू धनगर त्या बाळू धनगरला काही कळत नाही ऐका एक ठिकाणी असे बाळूमामा मेंढर घेऊन गेल्याच्या नंतर एक डोंगर होता डोंगराच्या कडेला एक गाव होतं त्या गावामध्ये बाळूमामांनी आपला तळ ठेवला एक मारुती भोसले नावाचा व्यक्ती बाळूमामांची निश्चित सेवा करायचा झोपेतनं उठला की देवाचं नाव घ्यायचा जेवण करायचं म्हटलं तरी आधी बाळूमामांना प्रसाद दाखवायचं मगच जेवण करायचं पाणी प्यायचं म्हटलं तरी देवाचं नाव घ्यायचं मगच पाणी प्यायचं ऐका इतकी निश्चित सेवा करायचा दररोज सकाळी उठल्याच्या नंतर बागेत जायचा बागेतून रंगीबिरंगी फुलं आणायचा दररोज नवीन नवीन फुलाचा हार बाळूमामांना तो घालत होता इतकी सेवा केली त्याला काय झालं पॅरालिसचा झटका आला त्याला कॅन्सर झाला कॅन्सर झाल्याच्या नंतर त्याचं एक पाय काम करेना एक हात काम करेना तोंड वाकडं झालं त्याला खाता येणार त्याला पिता येणार त्याला बोलता येणार मग त्याच्या आई वडील म्हणतात बाळूमामा तुमची इतकी सेवा केली पण आमच्या मुलाच्या बाबतीत काय झालं मग त्याला खूप वैद्य केले डॉक्टर केले पण कुणाचाही गुण आला नाही तेव्हा 2-4 माणसं म्हणतात की ह्याला बाळूमामाच्या तळावरती न्या बाळूमामाच्या तळावरती गेलेला कुठलाच भक्त नीट झाल्याशिवाय माघारी येत नाही 4 माणसं आले घोंगडी घेतली चौघांनी चारी पण धरली त्या घोंगडीमध्ये त्या मारुती भोसलेला टाकल्याच्या नंतर ती मारुती भोसलेला त्या गाडीत टाकलं गाडी बाळूमामाच्या तळावरती गेल्याच्या नंतर जसे बाळूमामा गाडीचा दरवाजा उघडला तसा मारुती भोसले ढस रडू लागला म्हणला मामा मी तुमची इतकी निश्चित सेवा केली माझ्या बाबतीत हे कसं घडलं मामा कसं घडलं तेव्हा मामांना सर्व काय कळलं तेव्हा मामा म्हणतात अरे मारुती भोसलेले का तू माझ्याकडे आलाय ना तर हा बाळू धनगर तुला नीट केल्याशिवाय लावणार नाही आल्याच्या नंतर मारुती भोसले ढस रडू लागला मामांना सर्व काही समजले तेव्हा तो म्हणतो मामा काय चुकलं मामा माझ्याकडून काय तुमच्या भक्तीत काय कमी पडलं का मामा तेव्हा बाळू मामा म्हणतात तू एक म्हणला होता तेव्हा मला 6 महिन्याला जरी तुझ्या मेंढी माऊलीची सेवा करता नाही ना आली तर तरी दर 6 महिन्याला देखील मी तुझ्या मेंढी माऊलीची सेवा करीन 1 वर्ष झालं तू माझ्या मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी आला नाही म्हणून तुझी ही अवस्था झाली तेव्हा म्हणतो मामा माझं चुकलं मला माफ करा मामा मला माफ करा तेव्हा बाळू मामा म्हणतात हो बाळू धनगर तुला नीट केल्याशिवाय राहणार नाही परंतु आधी तू जे बोललाय ते करून दाखव मग ऐका त्याच्या आई वडिलांनी त्या मारुती भोसलेला तिथंच मामाच्या तळावरती सोडल्याच्या नंतर तो त्याचे आई वडील निघून गेल्याच्या नंतर हा मारुती भोसले तिथे मामाच्या तळावरती होता मग मामा म्हणले आता अंधार पडलाय आपल्याकडे कड्या आंबेला असते कड्या आंबेलाचा भेद करा कड्या आंबेलाचा भेद केला सर्वांनी कडी आंबेल खाल्लं त्या मारुती भोसलेला देखील एका प्लेट मध्ये कडी आंबेल दिलं परंतु त्याचा एक हात काम करेना एक पाय काम करेना तोंड वाकडं झालं
जसा भात तोंडात टाकेल तसा निम्मा घास बाहेर पडायचा, निम्मा घास आत जायचा. जस जस रडू लागला म्हणला, मामा मला तुमचं कढी आंबी देखील खाता येणार, इतकी वाईट अवस्था झाली माझी मामा. बाळूमामा म्हणतात, अरे लेका आज तुला कढी आंबील खाता येत नाही ना, नका येऊ दे, तू उद्या नक्की कढी आंबील खाशील. एक दिवस झाला, 2 दिवस झालं, आता 6वा महिना होत आला. हळूहळू हळूहळू मारुती भुसाई ठीक होऊ लागला. ठीक होऊ लागायच्या नंतर तो म्हणतो, मामा माझी खूप मोठी चुकी झाली, आता मी तुमच्या मेंढी माऊलीला सांभाळणार. मग तो फक्त बाळूमामाची मेंढी माऊली सांभाळू लागला. त्याचा सर्व आजार नाहीसा झाला. एवढी ताकद बाळूमामांमध्ये. ऐका, एक माणूस होता, त्या माणसाने काय केलं, त्याच्या बाळूमामांची मेंढी माऊली चराई सोडली होती. चराई सोडल्याच्या नंतर त्याच्या धानावरती गेली. त्यानं चाटीनं त्या मेंढी माऊलीला हाणलं, पण बाळूमामांना काय राग सहन होईना. बाळूमामाने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या घराला आग लागली. घराला आग लागली. आणि एकाने देखील परत दुसऱ्या दिवशी एका माणसाने बाळूमामाच्या मेंढीला हाणलं. जसा मेंढीला हाणे तसा बाळूमामाच्या पाठीवर जीवन घुसू लागला. मग बाळूमामा म्हणतात, माझ्या मेंढी माऊलीला तुम्हाला चारा नाही ना द्यायचा, नका देऊ, पाणी नाही ना द्यायचं, नका देऊ, पण माझ्या मेंढी माऊलीला काही त्रास झाला नाही. ज्यावेळेस या जगाला मेंढ्यांचा कंटाळा आहे त्यावेळेस बाळूमामाच्या डोंगरावरती नेऊन सोडायचं. तिथली दगड देखील बाळूमामाची मेंढी सांभाळू शकतात. शिवावतारी आहे माझा बाळूमामा, आदमापुराहून कोणी जाईना रिकामा. शिवावतारी आहे माझा बाळूमामा, आदमापुराहून कोणी जाईना रिकामा. कशाला जाता तुम्ही काही रामा, तत्वाचा बंधारा येईल कामा. तुम्ही माराव्या खेती अमुष्याला घाती बेटी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी. भंडाराला लाटी हाती गोंगड नकाटी, भंडाराला लाटी हाती गोंगड नकाटी. राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी. भाग्यवान जन्म तुला माणसाचा मिळाला, रेशीम धागा बाळूमामाशी जुळाला, रेशीम धागा बाळूमामाशी जुळाला. हे भंडाराला लाटी हाती गोंगड नकाटी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी. या बाई पुण्याच्या रानात आणती सती पांढर, या बाई पुण्याच्या रानात सती पांढर, बाळूमामाची मेंढर, सती पांढर, बाळूमामाची मेंढर. ती पांढर आणि बाळूमामाची मेंढर. बाळूमामा म्हणतात, माझी सेवा अजिबात करू नका, मी तुमच्याकडून सेवा करून बी घेणार नाही, फक्त माझ्या मेंढी माऊलीला, माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा. अरे पुत्र हा प्राणी, आपण त्याला काय म्हणतो, हाड हाड त्याला दगड म्हणतो, तो सुद्धा बाळूमामांच्या चरणावरती चरणापाशी राहिलाय, पुत्र चरणापाशी राहिले, मग आपण माणसं आपण राहू शकत नाही. बाळूमामा म्हणतात की माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा. बाळूमामांनी त्यांच्या जीवनामध्ये मेंढी माऊलीला आईचा दर्जा दिला, आईचा. मुख्या प्राण्याला आईचा दर्जा दिला. मामा म्हणतात की मुख्या प्राण्यावर अपार प्रीत आणि उन्मतीला मामा शासन करीत. मुख्या प्राण्यावर अपार प्रीत करा, मुख्या प्राण्याला पाप करत नाही, पुण्य करत नाही. बाळूमामांनी देखील मुख्या प्राण्यांना खूप जीव लावला. म्हणून तर मेंढी माऊलीचं नाव जरी घेतलं, मेंढी बघा तुम्ही, बाळूमामाची आरती झाल्याच्या नंतर मेंढी माऊलीचं देखील नाव घेतलं जातं, त्यांच्या घोड्याचं देखील नाव घेतलं जातं. बाळूमामाची भक्ती म्हणजे भावे करायची. ऐका,
एक ठिकाणी असंच मामांनी तळ ठोकला. तळ ठोकल्याच्या नंतर धुई 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 पाऊस सुरू झाला. एक दिवस झाला पाऊस काय थांबायचं नाव घेईना. एक दिवस झाला मेंढी माऊलीला चारा मिळाला नाही. मग माझं ते मामाचे सेवेकरी आले. ते म्हणले, मामा एक दिवस झालं तुम्ही अन्नाचा कणही खाल्ला नाही, तुम्ही थोडं खाऊन घ्या. तेव्हा मामा म्हणतात, जोपर्यंत माझ्या मेंढी माऊलीला चारा मिळत नाही ना तोपर्यंत हा बाळू धनगर अन्नाचा घास देखील खाणार नाही. एक दिवस झालं, 2 दिवस झालं तरी पण पाऊस काय थांबायचं नाव घेणार. धुई 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 पाऊस सुरू झाला. मामांनी त्या आकाशाकडे पाहिलं. मामा म्हणतात, अरे बेटा माझी मेंढी माऊली उपाशी आहे, तिला चारा मिळाला नाही, थोडा वेळ तरी थांब. ऐका, पाऊस काय थांबायचं नाव घेणार. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, तळावरचं अन्न देखील सारं संपलं. 2 दिवस झालं मेंढी माऊलीच्या पोटात चारा नाही. तळावरती एक भाकरीचा तुकडा होता, त्या तुकड्याला देखील बुरशी लागली होती. मग 2 दिवस झालं आपल्या मामांनी काय खाल्लं नाही. मामांना काहीतरी खाऊ घातलं पाहिजे म्हणून एका सेवेकरांनी ते भाकरीचा तुकडा घेतला, त्याच्यावरची बुरशी पुसली महाराज आणि तो तुकडा बाळूमामांपाशी आणला आणि म्हणलं, बाळूमामा 2 दिवस झालं तुम्ही अन्नाचा कणही देखील घेतला नाही, एवढी भाकर तरी खावा. बाळूमामा म्हणतात, जोपर्यंत माझ्या मेंढी माऊलीला चारा भेटत नाही तोपर्यंत हा बाळू धनगर अन्नाचा घास देखील खाणार नाही. असं झाल्याच्या नंतर पाऊस थांबला. थांबल्याच्या नंतर मेंढी चराय गेली. चराय गेल्याच्या नंतर एका जणाच्या धानात शिरली. धानात गेल्याच्या नंतर तो माणूस म्हणला, ही मेंढर कुणाची आहे. तेव्हा बाळू मामा म्हणतात, ही मेंढर माझी आहे. काय झालं. मग तो माणूस म्हणतो, तुम्हाला कळतं का तुम्ही कुणाच्या रानात मेंढर सोडला. अजिबात माझ्या रानात मेंढर सोडायची नाही. तेव्हा बाळू मामा त्याचा गहू काढायचा चालू होता. बाळू मामा म्हणतात, जावा तुम्ही गहू काढा. जिथं 3 पोती गहू होणार होता तिथं 12 पोती गहू झाला. 12 पोती गहू झाल्याच्या नंतर त्याला कळलं की मामा साधा सुद्धा माणूस नाही. त्याने त्यातली 2 पोती आणली आणि तळावरती मामाच्या आणून दिली. एवढी ताकद बाळूमामांच्या बोलण्यात सुद्धा होती. ऐका, जीवन जगत असताना बाळूमामांना आपलं करा. बाळूमामांना आपलं करा. आपल्या जीवनातलं दुःख नाहीच होणार. काय करायचं, दररोज आल्याच्या नंतर सर्वांनी बघायचं, भंडारा लावूनच येतात. भंडारा लावतात, देवाचं भक्ती करतात, देवाचं सर्व काय करतात. मग मेंढी माऊलीची सेवा तर आपण करू शकतो. खरं जेवढी मेंढी तेवढं बाळूमामाची सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला पुण्य भेटणार नाही ना, तेवढी मेंढी माऊलीची सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला पुण्य भेटेल. असे 34 वर्ष होते. बाळूमामांच्या तळावरती चोरी करण्यासाठी आले. बाळूमामांच्या तळावरती चोरी करण्यासाठी आले. अंधार झालेला होता. बाळूमामांना कळलं की हे आपल्याकडे चोरी करण्यासाठी आले. रात्रभर पळले, दिवसभर पळले तरी जाग्यावर फिरून फिरून यायचे. मग त्यांना कळलं की बाळूमामा काय साधा सुद्धा माणूस नाही. ते चोरटे सुद्धा बाळूमामांच्या चरणावरती येऊन पडले. मामांना म्हणले, मामा आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्याकडे वाईट मार्गाने आलतो परंतु तुम्ही आम्हाला चांगला मार्गदर्शन केलं. बाळूमामा म्हणतात, अरे लेका चोरी करायची ना, कुठं करायची असते ते तरी कळलं पाहिजे. माणसाला जीवन जगत असताना सर्व गोष्टी माहीत पाहिजे. कुठेही काय केलं की काही होतं. मग ऐका, बाळूमामांनी एक भाकरूप सांगितली. ती भाकरूप देखील खरी झाली. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहेत असं बाळूमामांनी भाकरूपीत सांगितले. त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खूप पातक वाजलेला आहे. कुणी कुणाचं राहिलेलं नाही. ऐका, जो तो आपल्याकडे वाईट नजरेनं बघतोय. बाळूमामा म्हणतात ही जग नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं, जर आपल्याला जीवनात चांगले कर्म करायचे असतील तर देवाचं वेळ आपल्या मनाला लावून द्यायचं. महिला म्हणलं काय सर्वांनी Lalo,